नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलेलो आहोत संयुक्त गट ब गट क सराव पेपर क्रमांक 3। बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर चला, जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला, गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। बघा, विधाने दिलेली आहेत आपल्याला। राजकीय की सामाजिक सुधारणा या वादातून केसरी आणि मराठा पत्रापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे साप्ताहिक सुरू केले। ब, त्यांनी 1892 पासून आपल्या मृत्यूपर्यंत फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून काम पाहिले। क, त्यांनी आपल्या लेखनातून बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य आणि जातीभेद निर्मूलनाचा तीव्र पुरस्कार केला। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? बघा, इथे ऑप्शन दिलेले आपल्याला विधानावरून उत्तर शोधायचं आहे। यामध्ये बघा, विधान, राजकीय की सामाजिक सुधारणा या वादातून केसरी आणि मराठा पत्रापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे साप्ताहिक सुरू केले, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर ब बघा, त्यांनी 1892 पासून आपल्या मृत्यूपर्यंत फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून काम पाहिले, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर बघा, क, त्यांनी आपल्या लेखनातून बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य आणि जातीभेद निर्मूलनाचा तीव्र पुरस्कार केला, हे पण बरोबर आहे। त्यामुळे आपला आन्सर येईल 4, ब आणि क सर्व। बघा, MPSC ट्रॅप आपल्याला कधी कधी इथे दुसरे हा शब्द बदलून पहिले प्राचार्य टाकू शकते किंवा इथं डेट वेगळी टाकू शकते, ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे। त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी लागू करण्यात आल्या? विधाने बघा, प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती लागू करून अंशतः जबाबदार शासन पद्धतीची सुरुवात झाली। ब, केंद्र पातळीवर प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली। क, प्रांतिक आणि केंद्रीय अर्थसंकल्प कायदेशीररित्या वेगळे करण्यात आले। ड, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियनांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन जातीय प्रतिनिधित्वाचा विस्तार करण्यात आला। योग्य पर्याय निवडा। बघा, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। यामध्ये बघा, विधान, प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती लागू करून अंशतः जबाबदार शासन पद्धतीची सुरुवात झाली, हे विधान पण बरोबर आहे। त्यानंतर ब बघा, केंद्र पातळीवर प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली, हे पण बरोबर आहे। त्यानंतर प्रांतिक आणि केंद्रीय अर्थसंकल्प कायदेशीररित्या वेगळे करण्यात आले, हे पण बरोबर आहे। आणि ड बघा, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियनांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन जातीय प्रतिनिधित्वाचा विस्तार करण्यात आला, हे पण बरोबर आहे। म्हणजे आन्सर येईल आपलं 4, ब, क आणि ड सर्व। त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील खालील थंड हवेच्या ठिकाणांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य भौगोलिक क्रम लावा। बघा, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, आंबोली, चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर। तर आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे। यामध्ये बघा, महाराष्ट्र जर आपण काढला, ही उत्तर आणि खाली दक्षिण। यामध्ये बघा, ऑप्शनमध्ये आपल्याला आंबोली, चिखलदरा आणि माथेरान, महाबळेश्वर दिलेलं आहे। तर चिखलदरा येईल अमरावती इथे, म्हणजे उत्तरेला येईल या ठिकाणी अमरावती, चिखलदरा। त्यानंतर बघा, आंबोली येईल सिंधुदुर्ग, म्हणजे खाली दक्षिणेला या ठिकाणी आंबोली, सिंधुदुर्ग। आणि त्यानंतर बघा, माथेरान रायगडमध्ये येईल, म्हणजे कोकण विभागात या ठिकाणी माथेरान। आणि महाबळेश्वर सातारा जिल्हा, म्हणजे याच ठिकाणी सातारा। तर आपल्याला उत्तर काढता येईल बघा, अगोदर येईल चिखलदरा अमरावतीमध्ये, त्यानंतर येईल माथेरान, त्यानंतर येईल महाबळेश्वर आणि 4 येईल आंबोली खाली। म्हणजे आपला ऑप्शन आला पाहिजे चिखलदरा ब,
एक, आणि त्यानंतर चिखलदरा, त्यानंतर माथेरान, त्यानंतर महाबळेश्वर आणि आंबोली. यामध्ये बघा ऑप्शन येईल आपलं एक, ब, क, ड, अ. ब म्हणजे चिखलदरा, क माथेरान, ड महाबळेश्वर आणि अ आंबोली. त्यानंतर बघा प्रश्न 4, 1857च्या स्वातंत्र्य सम्राट महाराष्ट्रातील विविध भागातील उठावांचे नेतृत्व आणि संबंधित ठिकाणांच्या योग्य जोड्या लावा. बघा आपल्याला अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. तर अ गटमध्ये पेठ, नगर, नाशिक परिसर, खान्देश, कोल्हापूर आणि त्याचे नेतृत्व कोणी केले होते ते आपल्याला ब गटमध्ये दिलेले आहे. भागोजी नाईक, राजा भगवंतराव, काजी सिंग, चिमासाहेब. तर आन्सर येईल आपलं एक. अचं 2, पेठ, राजा भगवंतराव, नगर, नाशिक परिसर याचे नेतृत्व भागोजी नाईक यांनी केले होते आणि क खानदेश याचे खाजी सिंग यांनी केलेले होते आणि कोल्हापूर चिमासाहेब यांनी केलेले होते. त्यानंतर बघा प्रश्न 5, परमहंस सभे संदर्भात खालील विधानापैकी कोणते विधान असत्य आहे. ऑप्शन बघा, या सभेची स्थापना 1849मध्ये मुंबई येथे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या सभेचे कामकाज अत्यंत गुप्त रीतीने चालत असे. सभेच्या सदस्यांना प्रवेश घेताना जातीभेद तोडण्याची शपथ घ्यावी लागत असे. या सभेने हिंदू धर्मप्रकाश नावाचे वृत्तपत्र उघडपणे चालवून मूर्तिपूजेचे समर्थन केले. बघा परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849, म्हणजे पहिलं विधान आपलं बरोबर येईल. त्यानंतर या सभेचे कामकाज अत्यंत गुप्त रीतीने चालत असे, हे विधान पण बरोबर आहे. आणि सभेच्या सदस्यांना प्रवेश घेताना जाती भेद तोडण्याची शपथ घ्यावी लागत असे, हे विधान पण बरोबर आहे. तर आपल्याला असत्य विधान ओळखायचे. या सभेने हिंदू धर्मप्रकाश नावाचे वृत्तपत्र उघडपणे चालवून मूर्तिपूजेचे समर्थन केले, हे चूक येईल. त्यानंतर बघा प्रश्न 6, खालील घटनांचा त्यांच्या कालक्रमानुसार सर्वात आधी ते सर्वात शेवटी योग्य क्रम लावा. पुणे करार, नेहरू अहवाल, दुसरी गोलमेज परिषद, सविनय कायदेभंग, चळवळीची सुरुवात. बघा नेहरू अहवाल ऑगस्ट 1928 मध्ये झाला होता. त्यानंतर पुणे करार 24 सप्टेंबर 1932. आणि दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये झाली होती. आणि सविनय कायदेभंग चळवळ 12 मार्च 1930. तर या पद्धतीने आपल्याला जोड्या शोधता येतील. तर अगोदर 1928 म्हणजे नेहरू अहवाल ऑगस्ट 1928, त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ मार्च 1930, म्हणजे ब आणि ड अगोदर यायला पाहिजे. जे आन्सर येईल आपलं ब, ड, क आणि अ. ओके, नेहरू अहवाल बघा 1928, त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ 1930, त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद 1931 आणि पुणे करार 24 सप्टेंबर 1932. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. त्यानंतर बघा प्रश्न 7, ब्रिटिशकालीन भारतामध्ये वृत्तपत्रांवर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878 संदर्भात खालील विधाने तपासा. बघा विधाने दिलेली आहेत आपल्याला. अ, हा कायदा लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयच्या काळात संमत करण्यात आला. ब, या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र एका रात्रीत बंगालीवरून इंग्रजी भाषेत बदलले. क,
लॉर्ड रिपन या व्हॉइसरॉयने 1882 जाचक कायदा रद्द केला. बरोबर विधाने कोणती? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा आपल्या जे देशी भाषेतील वृत्तपत्र होते ते बंद करण्यासाठी किंवा त्यांची गडचिपी करण्यासाठी हा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला होता. तर अविधान बरोबर आहे. आणि ब बघा, या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्र एका रात्रीत बंगालवरून इंग्रजी भाषेत बदलले. हे पण बरोबर आहे. बघा, शिशिर कुमार घोष यांचे वृत्तपत्र होते, तर त्यांनी ते इंग्रजीमध्ये बदल केला होता त्याचा, म्हणजे त्या व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टपासून वाचण्यासाठी त्यांनी हा बदल केलेला होता. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे. त्यानंतर बघा, लॉर्ड रिपन या व्हॉइसरॉयने 1882 हा जाचक कायदा रद्द केला. हे विधान पण बरोबर आहे. म्हणजे ॲन्सर येईल आपलं 4 अ, ब आणि क सर्व. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम कोणता? बघा, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र दिलेले आहेत आणि त्याचा योग्य कालानुक्रम आपल्याला काढायचा आहे. बघा, मूकनायक हे 1920 सुरू केलं होतं. बहिष्कृत भारत 1927 आणि जनता 1930. पुढे जनताच याचे रूपांतर आपण प्रबुद्ध भारतमध्ये झालेलं होतं. त्यानंतर प्रबुद्ध भारत हे 1956 जनता यास वृत्तपत्राचे रूपांतर झालेले होते. म्हणजे ते 1956 प्रबुद्ध भारत हे नाव केले गेले होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. दी बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना 31 ऑगस्ट 1852 रोजी झाली. या संघटनेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा प्रामुख्याने सहभाग नव्हता? ऑप्शन बघा, जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड, गोपाळ हरी देशमुख. बघा, दी बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. जगन्नाथ शंकर शेठ हे त्याचे अध्यक्ष होते. तर दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड हे तिचे प्रमुख कल्पक व सचिव होते. गोपाळ हरी देशमुख या संघटनेमध्ये यांचा सहभाग नव्हता. तर ॲन्सर येईल आपलं 4 गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर बघा प्रश्न 10. 1857च्या पूर्वार्धात इंग्रजी सत्तेविरुद्ध उमाजी नाईक यांनी दिलेल्या लढ्याबाबत खालील विधाने अभ्यासा. बघा, ऑप्शन अ, त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून ब्रिटिश सरकारविरुद्ध बंडाचे जाहीरनामे काढले. ब, इंग्रजांनी कॅप्टन मॅकिंटॉश याच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक यांचा माग काढला. क, उमाजी नाईक यांना पुणे येथे 1832 फाशी देण्यात आली. योग्य विधाने निवडा. आपल्याला योग्य विधाने निवडायची आहे. बघा, ॲन्सर येईल आपलं 4 अ, ब आणि क सर्व. बघा, त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून ब्रिटिश सरकारविरुद्ध बंडाचे जाहीरनामे काढले. हे बरोबर आहे. आणि त्यानंतर ब पण बरोबर आहे. आणि क, उमाजी नाईक यांनी पुणे येथे 1832 फाशी देण्यात आली. हे पण बरोबर आहे. 3 फेब्रुवारी 1832 त्यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर बघा प्रश्न 11. दक्षिण पठारावर डेक्कन ट्रॅप मुख्यत्वे करून रेगूर किंवा काळी मृदा आढळते. कारण आर, या मृदेची निर्मिती बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या विदारणातून झालेली आहे. योग्य पर्याय निवडा. म्हणजे विधाने दिलेले आपल्याला आणि त्याचे उत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा,
ॲन्सर येईल आपलं 1. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर एचे अचूक स्पष्टीकरण आहे. बघा दोन्ही विधाने सत्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 12. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार सह्याद्री पर्वतातील खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा, म्हणजे जास्त ते कमी उंचीनुसार. बघा ऑप्शनमध्ये सालेर, महाबळेश्वर, कळसूबाई, सप्तशृंगी. तर सर्वात जास्त उंच शिखर आपल्याला माहिती आहे कळसूबाई. त्याची उंची येईल 1646. त्यानंतर बघा सालेरची येईल 1567. त्यानंतर महाबळेश्वर 1438. त्यानंतर सप्तशृंगी 1416. बघा याच्यानुसार आपल्याला उत्तर काढता येईल. मग कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि सप्तशृंगी. ॲन्सर येईल 1. क कळसूबाई 1646 मीटर उंची बघा. त्यानंतर साल्हेर 1567 उंची, साल्हेरची 1567. त्यानंतर महाबळेश्वर 1438 आणि सप्तशृंगी 1416. त्यानंतर बघा प्रश्न 13. गोदावरीच्या नदीच्या उपनद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे मुखाकडून उगम क्षेत्राकडे योग्य क्रम कोणता आहे? प्राणहिता, इंद्रावती, मांजरा, प्रवरा. इंद्रावती, प्राणहिता, मांजरा, प्रवरा. बघा आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रम कोणता आहे तो सांगायचा आहे. बघा ॲन्सर येईल 2. इंद्रावती, प्राणहिता, मांजरा, प्रवरा. बघा गोदावरीचा नदीचा पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे तेलंगणा किंवा गडचिरोली सीमेकडून नाशिक त्र्यंबकेश्वरकडे क्रम लावताना सर्वात पूर्वेला गडचिरोली सीमेवर इंद्रावती मिळते. त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली सीमेवर प्राणहिता, वर्धा, वैनगंगा यांचा संगम होतो. त्यानंतर मराठवाड्यात मांजरा नदी दक्षिणेकडून मिळते आणि अहमदनगर नाशिक भागात प्रवरा नदी मिळते. म्हणजे इंद्रावती, प्राणहिता, मांजरा आणि प्रवरा असा हा क्रम येईल पूर्वेकडून पश्चिमेकडे. त्यानंतर बघा 14. महाराष्ट्रातील खालील जलविद्युत प्रकल्प आणि ते स्थित असलेले जिल्हे यांचा योग्य जोड्या लावा. बघा इथं जलविद्युत प्रकल्प दिलेले आहेत आणि आपल्याला जिल्हा दिलेला आहे. खोपोली येईल रायगड, वैतरणा येईल नाशिक. तर आपल्याला अचं 2 आणि बचं 3 यायला पाहिजे. अचं 2 आणि बचं 3 म्हणजे ॲन्सर येईल आपलं 1. राधानगरी येईल कोल्हापूर आणि पेंच येईल नागपूर. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. त्यानंतर प्रश्न 15. कोकण किनारपट्टीच्या नद्या आणि खाड्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? बघा शास्त्री नदीवर जयगड खाडी दिलेली आहे म्हणजे हे बरोबर आहे. वाशिष्ठी नदीवर दाभोळ खाडी आहे हे पण बरोबर आहे. आणि कुंडलिका नदीवर रोहा खाडी आहे, राजापूर खाडी नाही म्हणजे ॲन्सर आपला 3 येईल. आणि उल्हास नदीवर वसई खाडी आहे हे पण बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 16. भारताच्या लोकसंख्या जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार उतरता क्रम लावा. बघा 2011ची आपल्याला जनगणनेवर प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये लोकसंख्येच्या घनतेनुसार उतरता क्रम लावायचा आपल्याला. मुंबई उपनगर अगोदर येईल,
त्यानंतर ठाणे, क मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे आणि कोल्हापूर. म्हणजे घनतेनुसार आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. सर्वात जास्त मुंबई उपनगर म्हणजे 20,995 व्यक्ती चौरस किलोमीटर अशी घनता आहे. त्यानंतर मुंबई शहर आणि मग ठाणे. या पद्धतीने आपल्याला क्रम लावता येईल. प्रश्न 17 बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांकासह आणि जोडली जाणारी शहरे यांची जोडी चुकीची आहे? बघा ऑप्शन NH48 मुंबई ते चेन्नई बरोबर आहे. 2 NH52 संगरूर पंजाब ते अकोला कर्नाटक महाराष्ट्रातून धुळे औरंगाबाद मार्गे जाणारा हा पण बरोबर आहे. आणि NH44 श्रीनगर ते कन्याकुमारी हा पण बरोबर आहे. NH65 मुंबई ते कलकत्ता हा चुकीचा आहे. यामध्ये बघा हा मुंबई ते कोलकाता जाणारा NH53 आहे. बघा नवीन राष्ट्रीय महामार्ग मुंबई ते कोलकाता जोडणारा प्रमुख महामार्ग NH53 जुना NH6 होता, आता तो NH53 आहे. त्यामुळे आपला हा चौथा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न 18, 20 ते 11 अंश उत्तर अक्षांश आणि 74 ते 48 अंश पूर्व रेखांशावर वसलेले गोदावरीच्या काठावर असलेले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक विभागातील प्रमुख पीक व हवामानाविषयी खालील विधाने पहा. बघा या जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्याचा पश्चिम भाग अधिक पावसाचा तर पूर्व भाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात मोडतो. योग्य विधाने निवडा. आन्सर येईल आपलं ब. दोन्ही विधाने योग्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 19, भारतातील खालील प्रमुख लोहखनिज क्षेत्र आणि ती स्थित असलेली राज्य यांच्या योग्य जोड्या लावा. बघा लोहखनिज क्षेत्र आणि राज्य आपल्याला दिलेले आहेत. बघा बैला दिला येतं छत्तीसगडमध्ये. यामध्ये बघा उच्च दर्जाच्या हेमेटाईट लोहखनिजासाठी हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर कुद्रेमुख येते कर्नाटकमध्ये, मॅग्नेटाईट खनिजसाठी प्रसिद्ध आहे. आणि मयूरभंज येईल ओडिसा आणि नोवामुंडी येतं झारखंडमध्ये. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. बैलादिल छत्तीसगड, अचं 2, आन्सर येईल आपलं 1, बचं 1 कुद्रेमुख कर्नाटक, मयूरभंज ओडिसा आणि नोवामुंडी झारखंड. त्यानंतर बघा प्रश्न 20, महाराष्ट्रातील वनांच्या प्रकाराविषयी खालील विधाने अभ्यासा. विधाने दिलेली आहेत आपल्याला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय दमट पानझडी वने आढळतात, ज्यामध्ये सागवान आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही अतिपावसाच्या भागात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काटेरी वने व खुरटी झाडे आढळतात. कोणती विधाने सत्य आहेत? आन्सर येईल 4, ब आणि क. सर्व विधाने ही योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न 21, 97व्या घटनादुरुस्ती कायदा 2011 द्वारे भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते बदल करण्यात आले? ऑप्शन बघा कलम 19(1) क मध्ये सहकारी संस्था हा शब्द जोडण्यात आला. मार्गदर्शक तत्वामध्ये DPSP कलम 43 ब समाविष्ट करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचे राज्याचे कर्तव्य घोषित केले. राज्यघटनेत नवीन भाग
भाग 9 ब जोडण्यात आला. योग्य पर्याय निवडा. ॲन्सर येईल 4. अ, ब आणि क सर्व, म्हणजे अ, ब, क हे तिन्ही विधाने योग्य आहेत. बघा 2011च्या 97 घटनादुरुस्तीने सहकारी संस्थांना घटनात्मक संरक्षण दिले. याने मूलभूत हक्कामध्ये बदल केला, म्हणजे कलम 19(1) मार्गदर्शक तत्वामध्ये नवीन कलम 43(ब) समाविष्ट करण्यात आले व राज्यघटनेत भाग 9 हा पाठ जोडला गेला. त्यानंतर 22. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. ऑप्शन बघा. कॅगची नियुक्ती राष्ट्रपती स्वाक्षरी आणि राज्यमुद्रेच्या आदेशाद्वारे करतात व त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच पदावरून दूर केले जाऊ शकते. ब. कॅगच्या कार्यालयाचा प्रशासकीय खर्च सर्व पगार आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात. आणि क. कलम 149 अंतर्गत कॅगला कोणत्याही राज्य कायद्याशिवाय थेट स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखापरीक्षण करण्याचा सार्वत्रिक घटनात्मक अधिकार आहे. कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, अ हे विधान बरोबर आहे. ब हे विधान बरोबर आहे. आणि क. कलम 149 अंतर्गत कॅगला राज्य कायद्याशिवाय हे इथं चुकीचं आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी राज्य सरकारच्या कायद्याची किंवा राज्यपालांची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे ते थेट लेखापरीक्षण करू शकत नाही. मंजुरी मिळाल्यावरच ते लेखापरीक्षण करत असतात. त्यामुळे हे विधान चूक आहे आणि ॲन्सर येईल मग आपलं फक्त अ आणि ब बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 23. भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 उच्च न्यायालय अंतर्गत काढल्या जाणाऱ्या प्रालेखांविषयी म्हणजे रिट्स खालील विधाने तपासा. अ बघा, उच्च न्यायालयाच्या प्रालेख जारी करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रालेख अधिकारापेक्षा क्षेत्राच्या दृष्टीने व्यापक आहे. ब. परमादेश हा प्रालेख खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्थेविरुद्ध जारी केला जाऊ शकत नाही. क. प्रतिषेध हा प्रालेख केवळ न्यायालयीन आणि निमन्यायालयीन प्राधिकरणाविरुद्धच काढता येतो, प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध नाही. बघा, रिट्स माहिती आहे आपल्याला. तर सर्वोच्च न्यायालय कलम 32 आणि उच्च न्यायालय कलम 226 नुसार. बघा, सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी प्रालेख काढू शकते कलम 32 नुसार. तर उच्च न्यायालय मूलभूत हक्कांसह इतर कायदेशीर हक्कांसाठी प्रालेख काढू शकते कलम 226 नुसार. त्यामुळे उच्च न्यायालयाचे क्षेत्र व्यापक आहे, म्हणजे हे विधान आपलं बरोबर आहे. त्यानंतर बघा, परमादेश म्हणजे आम्ही आज्ञा देतो हा केवळ सरकारी किंवा सार्वजनिक प्राधिकरणाविरुद्धच काढता येतो, खाजगी व्यक्तीविरुद्ध नाही. हे विधान पण बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा, प्रतिषेध म्हणजे मनाई करणे हा केवळ कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या अधिकार कक्षेबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी काढला जातो, प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध नाही. हे पण बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 24. खालीलपैकी कोणत्या समितीने भारतात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली होती? ऑप्शन बघा. अशोक मेहता समिती, बळवंतराय मेहता समिती, LM सिंघवी समिती, VN गाडगीळ समिती. ॲन्सर येईल 2. बळवंतराय मेहता समिती. बघा, 1957 स्थापन झालेल्या बळवंतराय मेहता समितीने भारतात लोकशाही विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्थापन करण्याची शिफारस केली होती 1957. यामध्ये 3 स्तर होते. पहिला ग्रामपंचायत, दुसरा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. बघा, त्यानंतर प्रश्न 25. भारतीय संसदेच्या अविश्वास प्रस्तावाबाबत खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
बघा, राज्यघटनेच्या कलम 75मध्ये अविश्वास प्रस्तावाच्या संपूर्ण प्रक्रियेचा स्पष्ट उल्लेख आहे. 2. हा प्रस्ताव लोकसभेत दाखल करून घेण्यासाठी किमान 100 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. 3. हा प्रस्ताव केवळ संपूर्ण मंत्रिपरिषद किंवा एखाद्या विशिष्ट मंत्र्याविरुद्ध देखील आणला जाऊ शकतो. 4. हा प्रस्ताव लोकसभेत दाखल करून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कारणाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. बघा, आन्सर येईल आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर 4 क्रमांकाचं जे विधान आहे ते बरोबर आहे. बघा, हा प्रस्ताव आणताना सरकार वरील अविश्वासाचे कोणतेही कारण स्पष्ट करण्याची गरज नसते. तर बाकी बघा, राज्यघटनेच्या कलम 75मध्ये अविश्वास प्रस्तावाच्या संपूर्ण प्रक्रियेचा स्पष्ट उल्लेख आहे, म्हणजे हे विधान चूक आहे. आणि त्यानंतर बघा, हा प्रस्ताव लोकसभेत दाखल करून घेण्यासाठी किमान 100 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो, हे पण चूक आहे. किमान इथं 50 सदस्यांचा हवं होता, म्हणजे हा प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. आणि तिसरं विधान बघा, हा प्रस्ताव केवळ संपूर्ण मंत्रिमंडळ विरुद्धच आणता येतो, वैयक्तिक मंत्र्याविरुद्ध नाही. हा पण चुकीचा आहे, म्हणजे वैयक्तिक मंत्र्याविरुद्ध आपण तो प्रस्ताव आणू शकत नाही. इथं हे चुकीचं आहे, त्यामुळे 3 चूक, दुसरं आणि तिसरं चूक. तर योग्य उत्तर येईल आपलं 4. हा प्रस्ताव लोकसभेत दाखल करून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कारणाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर बघा, प्रश्न 26. राज्यसभेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. राज्यसभा हे कधीही विसर्जित न होणारे कायमस्वरूपी सभागृह आहे, ज्याच्या 103 सदस्यांची निवड दर 2 वर्षांनी होते. 2. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु ते राज्यसभेचे सदस्य नसतात. धन विधेयक राज्यसभेत मांडता येत नाही आणि राज्यसभा ते जास्तीत जास्त 14 दिवस रोखून धरू शकते. बघा, आपल्याला यातून योग्य विधाने निवडायची आहे. राज्यसभा हे कधी विसर्जित न होणारे कायमस्वरूपी सभागृह आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे विधान पण बरोबर आहे. आणि धन विधेयक राज्यसभेत मांडता येत नाही आणि राज्यसभा ते जास्तीत जास्त 14 दिवस रोखून धरू शकते, हे पण बरोबर आहे. म्हणजे धन विधेयक आपल्याला लोकसभेतच मांडता येते. म्हणजे आन्सर येईल आपलं 4. ब आणि क सर्व. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न 27. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या निवड समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो. ऑप्शन बघा, राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्ष नेता, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आन्सर येईल 4. संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा समावेश नसतो. बघा, माहिती अधिकार कायदा RTI, राज्य मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री म्हणजे ते अध्यक्ष असतात आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले कॅबिनेट मंत्री असतात. यामध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा समावेश होत नाही. बघा, प्रश्न 28. 74व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार नगरपालिकेच्या संदर्भात स्थापन करावयाच्या जिल्हा नियोजन समितीचे वर्णन राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? आन्सर येईल 1. कलम 243 ZD.
बघा, जिल्हा नियोजन समिती 74व्या घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विकास आराखडा तयार करण्यासाठी कलम 243 झेड डी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी अंतर्गत जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे अनिवार्य केले गेले. आणि 243 झेड ही महानगर नियोजन समिती आहे. त्यानंतर बघा प्रश्न 29, खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश मूळ घटनेत नव्हता तर तो 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे करण्यात आला. ऑप्शन बघा, गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देणे कलम 39 अ, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे कलम 43 अ, क पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन तसेच वन्यजीवांचे रक्षण करणे कलम 48 अ, ड गोवंश हत्येवर बंदी घालणे कलम 48. आन्सर येईल 1 फक्त अ, ब, क. बघा, 42वी घटनादुरुस्ती 1976 या दुरुस्तीद्वारे मार्गदर्शक तत्वामध्ये 3 नवीन कलमे जोडली गेली. कलम 39 अ, मोफत कायदेशीर सहाय्य, कलम 43 अ, व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि कलम 48 अ, पर्यावरण संरक्षण. गोवंश हत्येवर बंदी कलम 48 हे मूळ घटनेत समाविष्ट होते तर ते जोडले गेले नाही. या ऑलरेडी अगोदरच होते, गोवंश हत्येवर बंदी घालणे कलम 48. फक्त आपल्या 42व्या घटनादुरुस्तीने हे 3 कलमे जोडण्यात आलेले आहे, हे त्यामध्ये नव्हते. कलम 39 अ, कलम 43 अ आणि कलम 48 अ. कलम 48 ऑलरेडी होते. त्यानंतर बघा प्रश्न 30, भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 अंतर्गत वित्तीय आणीबाणी घोषित करण्याबाबत खालील विधाने अभ्यासा. बघा, आपल्याला विधाने दिलेली आहे. वित्तीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2 महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे. म्हणजे विधान वाचताना कुठे चुकण्याची शक्यता असते ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, इथं 2 असू शकतं किंवा इथं 2 महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा पुढचं, संसदेने एकदा मंजुरी दिल्यानंतर वित्तीय आणीबाणी अनिश्चित काळासाठी लागू राहते. इथं चुकण्याची शक्यता आहे. यासाठी संसदेच्या वारंवार मंजुरीची गरज नसते. इथं चुकण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा क विधान, वित्तीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती राज्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या व सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या पगारात कपात करण्याचे आदेश देऊ शकतात. योग्य विधाने कोणती? तर आन्सर येईल 4 अ, ब आणि क सर्व, म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत. फक्त MPSC ट्रॅप आपल्याला विधान देताना कधी कधी चुका करू शकते, ते तुम्हाला मी निदर्शनात आणून दिलं. म्हणजे आपला अभ्यास इतका परफेक्ट असावा की आपल्या विधानावर आपण किंवा जो आपण अभ्यास केलेला आहे त्यावर आपण ठाम असावे. त्यानंतर बघा प्रश्न 31, राष्ट्रपतींच्या निवडणूक पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ऑप्शन बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य. 2, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि राज्यातील विधानसभेचे निर्वाचित सदस्य. दिल्ली व पुदुच्चेरीसह राज्य विधान परिषदेचे सर्व निर्वाचित सदस्य. आणि 4, संसदेचे सर्व निर्वाचित सदस्य आणि विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. आन्सर येईल आपलं 2. बघा, राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धतीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि राज्यातील विधानसभेचे निर्वाचित सदस्य दिल्ली व पुदुच्चेरीसह हे सहभागी यांचा समावेश होतो. त्यानंतर बघा प्रश्न 32,
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राज्यपाल करतात. ब. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते पद धारण करू शकतात. आणि क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार राज्याच्या संचित निधीतून दिला जातो, तर त्यांचे पेन्शन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. आन्सर येईल 2, फक्त ब आणि क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राज्यपाल करतात, हे चूक आहे. तर इथं राष्ट्रपती करतात. आपला अभ्यास असेल परफेक्ट, तर उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, इथे राज्यपाल दिलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न 33. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या कार्यकाळाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? आन्सर येईल 2. म्हणजे कार्यकाळाबाबत त्यांची विधाने दिलेली आहेत. 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत ते पदावर राहू शकतात. बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य आपला पदभार स्वीकारल्यापासून 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी येईल तोपर्यंत ते पद धारण करू शकतात UPSCसाठी. आणि MPSCसाठी बघा, हा निकष 6 वर्ष किंवा 62 वर्ष असा आहे. सहा वर्ष आणि वय 62 वर्ष, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न 34. भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती किंवा अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमा बदलण्याच्या संसदेच्या अधिकाराबाबत खालील विधाने तपासा. ऑप्शन बघा, असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. ब. संबंधित राज्यांच्या कायदेमंडळाने व्यक्त केलेले मत संसदेवर बंधनकारक असते. क. असे विधेयक संसदेत साध्या बहुमताने मंजूर केले जाते. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल 3, फक्त अ आणि क. बघा, नवीन राज्य निर्मिती कलम 3 नुसार राज्य पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. त्यानंतर बघा ब. राष्ट्रपती हे विधेयक संबंधित राज्याच्या विधानसभेकडे मतासाठी पाठवतात, परंतु राज्याने दिलेले मत किंवा सल्ला संसदेवर बंधनकारक नसतो. संसद ते फेटाळू शकते, म्हणजे ब हे चुकीचे आहे. आणि 3. असे विधेयक संसदेत साध्या बहुमताने मंजूर केले जाते, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 35. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे? आन्सर येईल एक कलम 338. बघा, कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याची स्थापना केली गेली. त्यानंतर कलम 338 अ हा अनुसूचित जमातीसाठी आहे. तीनशे 38 ब हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. तीनशे 38 ब आणि 338 अ अनुसूचित जमाती आणि कलम 338 अनुसूचित जाती आयोग स्थापन केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न 36. जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक
देशातील महागाई नियंत्रण करू इच्छिते तेव्हा ती खालीलपैकी कोणत्या चलनविषयक धोरणाचा अवलंब करेल? आपल्याला विधाने दिलेली आहेत, तिथे ऑप्शन दिलेले आहेत. रोख राखीव प्रमाण CRR, रेपो रेट आणि बँक रेट. रोख राखीव प्रमाण CRR वाढवणे आणि लक्षित दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्सद्वारे बाजारात पैसा सोडणे. तर देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI कुठली मॉनिटरी पॉलिसी अवलंबित आहे ते आपल्याला शोधायचे आहे. आन्सर येईल 2. रेपो रेट वाढवणे, वैधानिक तरलतेचे प्रमाण म्हणजे SLR वाढवणे आणि खुल्या बाजारात सरकारी रोख्यांची विक्री करणे. त्यानंतर बघा प्रश्न 37. वैयक्तिक उत्पन्न मोजताना राष्ट्रीय उत्पन्नातून खालीलपैकी कोणते घटक वजा केले जातात? ऑप्शन बघा. कंपन्यांचा अवितरित नफा, कॉर्पोरेट उत्पन्न कर, कुटुंबांनी व्यावसायिक संस्थांना केलेले निव्वळ व्याज पेमेंट, सरकारने कुटुंबांना दिलेली हस्तांतरित पेमेंट्स. योग्य पर्याय निवडा. आन्सर येईल 1. फक्त अ, ब, क. ड नाही. वैयक्तिक उत्पन्न मोजताना राष्ट्रीय उत्पन्नातून हे कंपन्याचा अवितरित नफा, कॉर्पोरेट उत्पन्न कर आणि कुटुंबांनी व्यावसायिक संस्थांना केलेले निव्वळ व्याज पेमेंट हे वजा केले जाते. बघा राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारी. राष्ट्रीय उत्पन्नातून वैयक्तिक उत्पन्नाकडे जाताना वैयक्तिक उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, कंपन्यांचा अवितरित नफा, कॉर्पोरेट कर, कुटुंबांनी केलेले निव्वळ व्याज पेमेंट, शासकीय हस्तांतरित पेमेंट. हस्तांतरित पेमेंट म्हणजे उदाहरण पेन्शन, शिष्यवृत्ती हे कुटुंबांना मिळणारे उत्पन्न असल्याने ते मिळवले जाते, वजा केले जात नाही. यामुळे अ, ब, क वजा केले जातात. वरचे अ, ब, क वजा केले जातात. तर आन्सर येईल फक्त अ, ब आणि क. हे नाही मिळवलं जात म्हणजे आन्सर अ, ब आणि क. त्यानंतर बघा प्रश्न 38. भारतातील दारिद्र्य मोजमापासाठी गठीत करण्यात आलेल्या तेंडुलकर समिती 2005-2009 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बघा समितीने कॅलरी आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेऐवजी शिक्षण आणि आरोग्यावरील कौटुंबिक खर्चाचा समावेश केला. या समितीच्या मते 2004-05 मध्ये भारताचे एकूण दारिद्र्य 37.2% होते. क. तेंडुलकर समितीने ग्रामीण भागासाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती 27 रुपये आणि शहरी भागासाठी 33 रुपये उपभोग्य खर्च ही दारिद्र्य रेषा निश्चित केली. कोणती विधाने सत्य आहेत? आन्सर येईल 1. फक्त अ आणि ब. बघा सुरेश तेंडुलकर समितीने जुन्या कॅलरी निकषांना बाजूला ठेवून शिक्षण आणि आरोग्यावरील प्रति व्यक्ती खर्चाचा समावेश केला. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर या समितीनुसार 2004-05 मध्ये भारतातील दारिद्र्य 37.2% होते. हे विधान पण बरोबर आहे. आणि लास्ट आपलं हे तिसरे विधान चूक आहे, त्यामुळे आपला आन्सर येईल फक्त अ आणि ब. त्यानंतर बघा 39. नीती आयोगाच्या संदर्भात खालील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन बघा. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी करण्यात आली. भारताचे पंतप्रधान हे या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या आयोगाचे स्वरूप अधोगामी टॉप डाऊन अप्रोच असून तो राज्यांवर योजना लादण्याचे काम करतो. आणि 4. हा आयोग सहकारी संघराज्याला प्रोत्साहन देणारा विचारगट म्हणून कार्य करतो. बघा नीती आयोगासंदर्भात आपल्याला विधाने दिलेली आहेत. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. हे बरोबर आहे. त्यानंतर बघा भारताचे पंतप्रधान हे आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे पण बरोबर आहे. आणि या आयोगाचे स्वरूप टॉप डाऊन बॉटम
अप्रोच असून तो राज्यावर योजना लादण्याचे काम करतो, हे चुकीचं आहे. टॉप डाऊन असून तो बॉटम अप अप्रोच आहे, म्हणजे खालून वर जाणारा. आणि हा आयोग सहकारी संघराज्याला प्रोत्साहन देणारा विचारगट थिंक टँक म्हणून काम करतो, हे विधान पण बरोबर आहे. तर आन्सर येईल आपलं 3. कोणते विधान चुकीचे आहे? तर या आयोगाचे स्वरूप अधोगामी टॉप डाऊन अप्रोच असून तो राज्यावर योजना लादण्याचे काम करतो, तर त्याचे स्वरूप बॉटम अप आहे, टॉप डाऊन नाही. प्रश्न 40 बघा. भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी 1991 आणि 1998 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या नरसिंहम समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केली नव्हती? बघा ऑप्शन बघा. वैधानिक तरलता प्रमाण SLR आणि रोख राखीव प्रमाण CRR टप्प्याटप्प्याने कमी करणे, 4 स्तरीय बँकिंग संरचनेची स्थापना करणे, 4 आंतरराष्ट्रीय बँका, 10 राष्ट्रीय बँका इत्यादी, बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेच्या NPA निवारणासाठी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन फंड स्थापन करणे, अग्रक्रम क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण तातडीने दुप्पट करणे. तर कुठली शिफारस केलेली नव्हती ते आपल्याला शोधायचं आहे. आन्सर येईल आपलं 4. अग्रक्रम क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण तातडीने दुप्पट करणे ही शिफारस केली नव्हती. त्यानंतर बघा प्रश्न 41. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त करण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून काय वजा करावे लागते? आपल्याला माहिती आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP आणि NNP यातील फरक. तर आन्सर येईल आपलं घसारा आपल्याला वजा करावा लागतो निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळवण्यासाठी. त्यानंतर बघा 42. राजकोषीय तूट फिस्कल डिफिसिट म्हणजे खालीलपैकी काय? महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यामधील फरक, एकूण खर्च उणे एकूण महसुली प्राप्ती प्लस कर्ज व्यतिरिक्त भांडवली प्राप्ती, एकूण खर्चे उणे एकूण महसुली उत्पन्न, आणि 4 बजेट तूट अधिक व्याजाची प्रदाने. बघा राजकोषीय तूट आपल्याला विधानावरून काढायचं आहे. तर आन्सर येईल आपलं एकूण खर्च उणे म्हणजे एकूण महसुली प्राप्ती प्लस कर्ज व्यतिरिक्त भांडवली प्राप्ती म्हणजे राजकोषीय तूट होय. म्हणजे बघा राजकोषीय तूट म्हणजे सरकारला आपले एकूण खर्च भागवण्यासाठी बाजारातून उभी करावी लागणारी निव्वळ कर्जे होय. त्यानंतर बघा प्रश्न 43. भारताच्या परकीय व्यापार धोरणाच्या संदर्भात चालू खात्यावरील तूट मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? करंट अकाउंट डेफिसिट यामध्ये खालील कुठल्या घटकांचा समावेश होतो? बघा वस्तूंचा व्यापार दृश्य आयात निर्यात, ब सेवांचा व्यापार अदृश्य आयात निर्यात, क परदेशातून मिळालेले उत्पन्न लाभांश व्याज, आणि ड थेट परकीय गुंतवणूक FDI आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूक. यातील योग्य पर्याय निवडा. तर 43चं आन्सर येईल आपलं 1 अ ब क वस्तूंचा व्यापार, सेवांचा व्यापार, आणि क परदेशातून मिळालेले उत्पन्न. हे भारताच्या परकीय व्यापार धोरणाच्या संदर्भात चालू खात्यावरील तूट यामध्ये म्हणजे करंट अकाउंट डिफिसिटमध्ये खालीलपैकी ह्या घटकांचा समावेश होतो: वस्तूंचा व्यापार, सेवांचा व्यापार आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न. बघा परकीय व्यापारात 2 खाते असतात. यामध्ये चालू खाते करंट अकाउंट आणि भांडवली खाते म्हणजे कॅपिटल अकाउंट. चालू खात्यात वस्तूंचा व्यापार दृश्य, सेवांचा व्यापार अदृश्य आणि एकतर्फी हस्तांतरण लाभांश रेमिटन्स यांचा समावेश होतो. तर थेट परकीय गुंतवणूक FDI आणि FII
चा समावेश भांडवली खात्यात होतो, म्हणजे कॅपिटल अकाउंटमध्ये होतो. हे जे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट डिफिसिटमध्ये या तिघांचा समावेश होतो. त्यानंतर बघा प्रश्न 44, भारतातील बेरोजगारीच्या प्रकाराविषयी खालील वर्णनावरून प्रकार ओळखा. जेव्हा एखाद्या क्षेत्रात गरजेपेक्षा जास्त मजूर किंवा कामगार गुंतलेले असतात आणि त्यामधील काही कामगारांना कामावरून काढून टाकल्यास एकूण उत्पादनात काही फरक पडत नाही, सीमांत उत्पादकता शून्य असते, तर ती बेरोजगारी कोणती? बघा, घर्षणात्मक बेरोजगारी, प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी. आन्सर येईल 2, प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी. त्यानंतर बघा प्रश्न 45, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य ध्येय शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास हा होता? फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. बघा, आन्सर येईल 3, 12वी पंचवार्षिक योजना. 12वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 2012 ते 2017. 12th प्लॅन आणि 11th प्लॅन या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. ओके. त्यानंतर बघा भारतातील GST वस्तू व सेवा कर परिषदेच्या संदर्भात खालील विधाने तपासा. ऑप्शन बघा, राज्यघटनेच्या कलम 279 अनुसार GST परिषदेची स्थापना केली जाते. ब, केंद्रीय वित्तमंत्री हे या परिषदेचे अध्यक्ष असतात. क, परिषदेमध्ये कोणताही निर्णय घेण्यासाठी उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान 50% बहुमताची आवश्यकता असते. अचूक विधाने कोणती? आपल्याला बरोबर विधाने शोधायची आहे. बघा, राज्यघटनेच्या कलम 279 अनुसार GST परिषदेची स्थापना केली जाते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा ब, केंद्रीय वित्तमंत्री हे या परिषदेचे अध्यक्ष असतात, हे पण बरोबर आहे. आणि परिषदेमध्ये कोणताही निर्णय घेण्यासाठी उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान 50% बहुमताची आवश्यकता असते, हे विधान चूक येईल. बघा, यामध्ये किमान 75% बहुमताची आवश्यकता असते. तर आन्सर येईल आपलं 46चं 1, फक्त अ आणि ब. त्यानंतर बघा 47, सरकारच्या भांडवली प्राप्ती कॅपिटल रिसिप्ट्समध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? ऑप्शन बघा, सरकारने घेतलेली अंतर्गत व बाह्य कर्जे, सार्वजनिक उपक्रमाच्या निर्गुंतवणुकीतून मिळालेला पैसा, जनतेकडून मिळालेला प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट कर, राज्यांनी केंद्राकडून घेतलेल्या कर्जाची केलेली परतफेड. भांडवली प्राप्तीमध्ये तर आन्सर येईल आपलं जनतेकडून मिळालेला प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट कर, ऑप्शन नंबर 3. बघा, ज्या प्राप्तीमुळे सरकारवर कोणतेही कर्ज निर्माण होत नाही किंवा मालमत्ता कमी होत नाही त्याला महसुली प्राप्ती म्हणतात. आणि जनतेकडून मिळणारा प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट कर हे सरकारचे महसुली उत्पन्न आहे, भांडवली नाही. त्यामुळे जनतेकडून मिळालेला प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट कर हा भांडवली प्राप्ती म्हणजे कॅपिटल रिसिप्टमध्ये याचा समावेश होत नाही. बघा प्रश्न 48, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. या बँकांच्या भांडवलामध्ये केंद्र सरकार, संबंधित राज्य सरकार आणि प्रायोजक बँक यांचा हिस्सा अनुक्रमे किती असतो?
ॲन्सर येईल 1. 50%, 15% आणि 35%. बघा 50% केंद्र सरकार आणि 15% संबंधित राज्य येईल. आणि 35% प्रायोजक बँक. या पद्धतीने नरसिंहन समितीच्या शिफारशीवरून अशी विभागणी केलेली होती. नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 49. चलनवाढ इन्फ्लेशनमुळे अर्थव्यवस्थेतील खालीलपैकी कोणत्या घटकाला फायदा होतो? ऑप्शन बघा. धनको, कर्ज देणारे, ऋणको, डेप्टर्स, कर्ज घेणारे. 3. स्थिर पगार असणारे नोकरदार वर्ग किंवा पेन्शनधारक नागरिक. तर ॲन्सर येईल आपलं 2. ऋणको, डेप्टर्स, कर्ज घेणारे यांना फायदा होतो इन्फ्लेशनचा, चलनवाढचा. बघा महागाईच्या काळात पैशाचे मूल्य कमी होते. ज्याने कर्ज घेतलेले असते म्हणजे ऋणको, त्याला जुन्या मूल्याचे पैसे परत करावे लागतात. त्यामुळे महागाईत ऋणकोला फायदा होतो. याउलट कर्ज देणाऱ्या म्हणजे धनकोला, क्रेडिटरला आणि स्थिर पगार असणाऱ्या वर्गाला पैशाची खरेदी क्षमता कमी झाल्यामुळे तोटा सहन करावा लागतो. त्यानंतर बघा प्रश्न 50. शेती क्षेत्राला अल्पमुदती व दीर्घमुदती कर्ज पुरवठा करणाऱ्या नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली? ऑप्शन बघा. शिवरामन समिती, चक्रवर्ती समिती, केडकर समिती, गाडगीळ समिती. ॲन्सर येईल बी 1. शिवरामन समिती. बघा 12 जुलै 1982. तर ही बँक ग्रामीण पतपुरवठ्यातील सर्वोच्च संस्था आहे. नाबार्ड बँक ती शेती क्षेत्राला अल्पमुदती व दीर्घमुदतीचा कर्ज पुरवठा करते. त्यानंतर बघा प्रश्न 51. एका वस्तूची अंतर्गोल आरशासमोर आरशापासून 15 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. जर आरशाचे नाभीय अंतर फोकल लेंथ 10 सेंटीमीटर असेल तर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप, स्थान आणि विशालन काय असेल? ॲन्सर येईल 2. वास्तव उलट आणि आरशाच्या समोर 30 सेंटीमीटर अंतरावर विशालन -2. बघा प्रतिमा आरशाच्या समोर 30 सेंटीमीटर अंतरावर तयार होते म्हणजेच ती वास्तव आणि उलट असेल. त्याचा विशालन होईल 30 सेंटीमीटर अंतरावर आणि 2 मायनस.